काय सांगवत संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत सम्राट महाराष्ट्र भूषण देहू निवासी तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि जीवन जगत असताना ज्या संत महात्म्यांनी उपकार केले त्या उपकाराची आठवण ठेवून कृतज्ञता व्यक्त करणारा विठाला। आयोजन प्रयोजन आपल्या सर्वांना ज्ञात आहे। अल्पसा हा परिहार या ठिकाणी वैकुंठवासी कलुबाई मारुतीराव चन्नागिरे यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे सुपुत्र व्यंकटराव आणि धनंजय या दोन सुपुत्रांनी आपल्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन तुम्हा थोर साधुसंत मायबापांचं दर्शन पवित्र तुकोबारांच्या अभंगावर चिंतन करण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल दोन्ही बंधू येऊन चन्नागिरी परिवारांचे धन्यवाद जोडाला। या द्वारा तुकोबाराय चिंतन करत असताना जीवन जगत असताना ज्या साधक भक्तांनी संत महात्म्यांनी तुकोबारायांवर उपकार केले त्या उपकाराची आठवण ठेवून तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा कृतज्ञता व्यक्त करतात। जीवन जगत असताना माणसानं कृतज्ञ असावं, कृतज्ञ नसू नये। केलेल्या उपकाराची आठवण ठेवणारा नाम कृतज्ञ आणि उपकार केला आणि विसरून गेला तो म्हणावं कृतज्ञ। फरक थोडाच आहे कृतज्ञ आणि कृतज्ञ। तद्वत त्या न्यायाप्रमाणे तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा कृतज्ञता व्यक्त करतात। तुकोबारायांना विचारलं महाराज ज्या संतांनी तुमच्यावर उपकार केले त्या उपकाराची यादी देताल का? त्यावेळेस तुकोबाराय सांगतात काय सांगू, एक उपकार असता तर सांगता आले असतील, एकापेक्षा अनेक उपकार आहेत। म्हणून तुकोबारायांनी अभंगाची सुरुवात करताना प्रश्नार्थक शब्दाने केली काय सांगू। आता एक उपकार असता तर सांगितलं असतं, अनेक उपकार आहेत याच्यातल्या कोणत्या उपकाराचं मी या ठिकाणी वाच्यता करू? त्यावेळेस तुकोबारायांना विचारलं की महाराज तुमच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ असणारा उपकार एवढं तरी सांगा। आणि मग तुकोबारायांनी यादी दिली मज निरंतर जागविती। ज्या संत महात्म्यांनी मला अखंड जाग ठेवण्याचं काम केलं तो माझ्यावर सगळ्यात मोठा आणि फायद्याचा उपकार आहे। या ठिकाणी थोडीशी शंका उपस्थित झाली महाराज जाग करायला संतांचा अवतार का? जाग करायला घरची काय झोपली होती का? घरच्याने उठवायला पाहिजे ना। झोपेतून उठवण्यासाठी कुणीतरी घरचं लागतं, पण आपण याच्यासाठी आलो ही वेळोवेळी आठवण करून देण्यासाठी संत लागतात जोडाला। अभंगाचे दोन्ही चरण जर पाहिले तर दोन्ही चरणाचा पूर्वार्ध प्रश्नार्थक शब्दांना आहे। काय सांगू आता आणि काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई। एखाद्यानं आपल्यावर उपकार केले तर ते ऋण आपल्या डोक्यावर कधीही ठेवून जीवन जगू नये, त्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा। तुकोबाराय सांगतात ते मला जाग ठेवलं म्हणून मी त्यांना काय द्यावं जेणेकरून त्यांच्या ऋणातून मुक्त होता येईल। तुकोबारायांनी शरीराकडे पाहिलं, शरीराकडे असं पाहिल्याच्या नंतर तुकोबारायांच्या लक्षात आलं की हे शरीर नाशक आहे आणि एवढा मोठा उपकार केला आणि त्या उपकाराची परतफेड जर नाशक्यानं करायची म्हटलं तर ते अयोग्य आहे। म्हणून शरीराकडे न पाहता पुन्हा प्रपंचाकडे पाहिलं आणि पुन्हा तुकोबारायांच्या लक्षात आलं आम्ही सदैव सोडके, आमच्याजवळ आहे काय होतं ते सगळं दान धर्म करून टाकलं। मग आता देण्यासारखं जर काय असेल तर भगवंतानं दिलेला अमर असणारा जीव, तो जीव मी संतांच्या पायावर समर्पित करील। पण तुकोबारायांच्या लक्षात आलं उपकार मोठा आहे, जीव छोटा आहे, म्हणून सांगितलं ठेविता हा पायी जीव थोडा कमीच पडणार आहे। तुकोबारायांना विचारलं महाराज तुम्ही संत आहेत
तुम्हाला संतांनी उपकार केला म्हणून तुम्ही त्याचे काय करता, गौरव करता. मग एखाद्या सर्वसामान्य जीवावर तुमच्या संतांनी उपकार केले का याचंही थोडक्यात चिंतन सांगा. आणि मग तुकोबाराय तृतीय चरणात सांगता, सहज बोलणे हित उपदेश. संतांच्या मुखातून सहज शब्द जरी बाहेर पडला तर जीवामध्ये खूप परिवर्तन होण्याची ताकद असते. आणि जर सहज बोलून नाही कळालं तर करो निसायास कविती. एखाद्याला सहज बोलून नाही पटलं तर मग त्याला सायास करावा लागतो, प्रयास करावा लागतो, आयास करावा लागतो. आणि मग त्याला ते समजून सांगावं लागतं त्याच्या गळ्यात उतरेपर्यंत. म्हणून तुकोबाराय सांगतात, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. म्हणून काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, हेविता हा पायी जीव थोडा. तुकोबारांना विचारलं, महाराज अजून काय उपकार केला? तुकोबाराय सांगतात, जसं गाईचं आणि वासराचं प्रेम आहे तद्वत्याने याप्रमाणे गाईसारखं मला संतांनी सांभाळलं. तुका म्हणे वत्स धेनू वेची चित्ती. जसं गाईच्या अंतकरणामध्ये त्या वासराविषयी प्रीती प्रेम असतं तसं संतांनी माझ्यावर प्रेम दाखवलं. म्हणून काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडासा. अभंगाचं सरळ सरळ चिंतन विठाला. मनुष्य जन्माला आला की काही उपकारात घेऊन जन्माला येत असतो. आपल्यावर 4 उपकार खूप महत्वाचे आहेत. व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये आपल्यावर अनंत लोक उपकार करत असतील, पण खरं जर उपकार पाहिले तर 4 उपकार आहेत. ते पहिले उपकार आहे जन्म दिलेल्या आई वडिलांचे, दुसरा उपकार आहे भगवंताचा, तिसरा उपकार आहे संतांचा. हे 3 उपकार खूप महत्वाचे आहेत. चौथा पुन्हा वेगामध्ये सांगेल. पहिला जो उपकार आहे तो पहिला उपकार आहे आपल्या जन्म दिलेल्या आई वडिलांचा. त्या ऋणातून आपल्याला कधीच मोकळं होता येत नाही. देवाच्या ऋणातून जर मोकळं व्हायचं असेल तर देवाचं अखंड नामस्मरण करा, भगवंताचं भजन करा, भगवंत तुम्हाला ऋणातून मोकळं करील. संतांच्या ऋणातून जर मोकळं व्हायचं असेल तर संतांच्या वचनाप्रमाणे आपल्या जीवनाचं आचरण ठेवा. जसं संतांचं वचन आहे तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. संत तुम्हाला उपकारातून सोडतील, पण जन्म दिलेल्या आईवडिलांच्या ऋणातून कदापिही उत्तीर्ण होता येत नसतं. मग महाराज उत्तीर्ण होता येत नसतं, मग काय सोडून द्यायचं का? सोडायचंही नसतं. मग काय करायचं? जोपर्यंत ते आपल्या सानिध्यामध्ये आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करायची. आणि ते या मृत्यू लोकातून निघून गेले की त्यांच्या पाश्चात धर्मशास्त्रानं घालून दिलेली जी कर्म आहेत त्या कर्मानुसार आपलं जीवन जगायचं. त्याच्यातलं पहिलं कर्म आहे मृत्यूलोक सोडला की पहिलं कर्म आहे अग्निसंस्कार. दुसरा संस्कार होतो रक्षा विसर्जन. तिथून पुढे 10 दिवसानंतर विटाळ फेटल्या जातो, 11-12 पिंड काढल्या जातं. त्याच्यानंतरचा जो संस्कार आहे तो गोड जेवण. गोड जेवणाच्या नंतर बरोबर 1 वर्षाच्या नंतर जो उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न आहे तो वर्ष श्राद्ध. एवढ्यावर चालतं का? अजिबात नाही. त्याच्यासाठी पुन्हा 2 अजून प्रयत्न करायला सांगितले. त्याच्यातला पहिला प्रयत्न आहे पक्ष पंधरवाडा, दुसरा प्रयत्न आहे अक्षय तृतीया आणि तिसरा प्रयत्न आहे पुण्यतिथी. पुण्यतिथी कुणाची होत नसते. काहीतरी पुण्य करावं लागतं, या मृत्यूलोकात यावं लागतं आणि इथं आल्याच्या नंतर पुण्य करून परत जावं लागतं तर पुण्यतिथी होत असते. इथून पुढे नीट ऐका. आपले फोटो सुद्धा घरात राहतील का? कलियुगात शाश्वती नाही. पुण्यतिथी घडायला सुद्धा पुत्र पोटाला चांगला यावा लागतो. बरं, पुत्र चांगला आला त्यानं केलं तर ठीक आहे, म्हणले नाही केलं तर काय होतं याचं गोड चिंतन तुकोबाराय सांगतात. ते जाताना काय आपल्याला शाप देत नाहीये, पण त्याचे परिणाम भोगल्याशिवाय राहावं लागत नाही. म्हणून आपल्याकडे गोड चिंतन आहे. बघा, आपण कितीही चांगलं काम करा, कितीही चांगलं काम करा लहाने साहेब, माणसं म्हणतात महाराज एवढं चांगलं करून सगळं उलटच व्हायले. घरात मिठाला मीठ लागना, पिठाला पीठ लागना, माणसात माणूस राहिना, बापाला मुलगा बोलना, मुलगा
अजिबात बापाचं ऐकणं, काय करावं? आणि मग कुणाकडे तरी जावं लागतं आणि मग कुणीतरी सांगतं की तुम्हाला काय झालाय, पित्र दोष झाला. मग ते कुठं जाऊन काढावं लागतं? कुठं जावं लागतं? लातूरला, मग कुठं? नाशिक त्र्यंबकेश्वरला. आणि मग नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन तो पितृदोष काढावा लागतो. पितृदोष लागूच नये म्हणून जर पुत्रानं जबाबदारीनं जीवन जगला. बरं चला त्याच्या पुढचं सांगतो. आपण येण्याच्या अगोदर त्यांनी जे कमवलं त्याच्यातूनच त्यांना द्यायचे. आपलं काय द्यायचंय? बरं चला, देवाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी देवाला आपलं काय द्यायचंय? पाणी कुणाचं आहे? पाणी कुणाचं आहे? देवाचं. नारळ कुणाचं आहे? देवाचे. फुलं कुणाचे आहे? देवाचे. आणि उगाच आपण छाती टोकून सांगायचं 25 नारळाचं तोरण बांधलं पट्ट्यानं. अरे नारळ कुणाचं? कुणाचं नारळ आहे? 2 घागरी पाणी व्हायला पाणी कुणाचं? एवढा मोठा हार कुणाचे? तद्वत त्या न्यायाप्रमाणे आईवडिलांनी कमवले त्याच्यातून त्यांना द्यायचे. आपलं काय आहे? पण उत्तीर्ण होण्यासाठी माणसानं सजग असावं. जीवन जगत असताना धर्मशास्त्रामध्ये याचं गोड चिंतन आलं लहानेश्वर. आपण जीवन जगत असताना जर एखाद्यावर उपकार केला तर त्याच क्षणाला उपकार केलेला विसरून जावा. पुन्हा त्या उपकाराची वाच्यता आयुष्यात पुन्हा करू नये. पण आपल्यावर जर एखाद्यानं उपकार केला तर तो उपकार मरेपर्यंत विसरू नये. आपण नेमकं उलट करतो. एखाद्यावर उपकार करतो आणि दिवसातून त्याला 10 वेळेस आठवण करून देतो, मी होतो म्हणून. करूच नको ना उपकार. आणि एखाद्याला जर आपल्यावर उपकार केला तर माणसं म्हणतात बरं काय जणू काय लिहून दिल्यासारखंच करायला लागलात. व्यवहार सांगतो, माणसं पावलो पावलाला कृतज्ञ होतात. पण माणसंच होतात असं नाही. याच्यासाठी सूक्ष्म चिंतन गोड ऐका. एका जंगलाच्या मध्यभागी एक संन्यासी झोपडी करून वास्तव्य करतोय. जीवन साधनेमध्ये जात. एक दिवशी गावातली एक मांजरी कुत्रा पाठीमाग लागला म्हणून धावत धावत जंगलात येते आणि त्या संन्याशाच्या झोपडीमध्ये जाते. तो महात्मा ध्यानधारणा साधना करत असलेला त्या मांजरीनं पाहिला आणि मांजरीन डायरेक्ट त्या महात्म्याच्या मांडीवर जाऊन बसली. कशामुळं? त्या कुत्र्याच्या भीतीमुळे. कुत्र पाठीमाग पळत होतं म्हणून ती जीवाच्या आकांतानं पुढे पळत होती आणि जीव वाचवण्यासाठी ती कुणाच्या आश्रयाला आली? संन्याशाच्या. त्या संन्याशाच्या मांडीवर मांजर बसल्यामुळे त्या संन्याशाची समाधी भंग झाली. राग आला, पण मांजराची अवस्था पाहिल्याबरोबर त्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये दया प्रकट झाली. मोठ्या प्रेमानं मांजराच्या पाठीवरून हात फिरवला आणि मांजराला विचारलं, बाई एवढी का घाबरली? एवढं तुझं अंग लटलट का कापतोय? त्यावेळेस त्या मांजरीनं सांगितलं, महाराज ते समोर जो तुमच्या आश्रमाच्या समोर कुत्रा आहे ना, तो कुत्रा मला खाण्यासाठी 5 किलोमीटर माझा ताण्या काढत इथपर्यंत आला. त्या कुत्र्याची मला जीवापाड भीती वाटली म्हणून मी तुमच्या आश्रयाला आले. महात्म्यानं म्हणला, ठीक आहे, जर तुला कुत्र्याची भीती वाटत असेल तर तू कुत्रा हो. मांजराचं काय झालं? कुत्रा झाला. आणि मग तो कुत्रा त्या आश्रमाच्या अवतीभोवती राहू लागला. एक दिवशी तो कुत्रा असा आश्रमाच्या बाहेर गेला आणि एका दिवशी त्याच्या पाठीमाग लांडगा लागला. अरे बापरे म्हणला, मला वाटलं होतं की मला दुश्मन नाहीये, पण आहे गडे म्हणला. पुन्हा त्या महात्म्याकडे आला आणि म्हणला, महाराज आता मला त्या लांडग्याची भीती आहे. मग काय म्हणणं आहे? मला लांडगा करा. मग त्या कुत्र्याचं रूपांतर लांडग्यात झालं. आता लांडगा कुठं राहील? महाराजाजवळ. ते काय झालं? महाराजाजवळ राहते. आणि मग तो जंगलात इतरत्र फिरू लागला. पण एका दिवशी जंगलाचा राजा सिंह त्याच्या पाठीमाग लागला आणि मग पुन्हा सिंहापासून वाचण्यासाठी तो लांडगा महाराजांकडे आला आणि महाराजांना म्हणला, महाराज या जंगलाचा राजा असणारा सिंह, या सिंहापासून मला भीती आहे. त्याच्या भीतीतून भयमुक्त करण्यासाठी मला काय करा? सिंह करा. आता जंगलाचा राजा क्षणात सिंह झाला, तो लांडग्याचा. आणि मग तो सिंह मोठी डरकाळी फोडून जंगलामध्ये निघाला.
पण निघण्याच्या नंतर त्या सिंहाच्या लक्षात आलं का रे बाबा, मी मांजर होतो पण या महात्म्याच्या आश्रयाला आल्यामुळे काय झालो, कुत्रा झालो. पुन्हा यांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे लांडगा झालो आणि पुन्हा यांच्याच संगतीमध्ये राहिल्यामुळे आज मी जंगलाचा राजा झालो. यदा कदाचित आता या जंगलात मला कुणाचीही भीती नाही, कारण मी जंगलाचा कोण आहे, राजा आहे. पण उद्या जर या महाराजाची बुद्धी भ्रमिष्ट झाली तर माझ्यासारख्या सिंहाला मांजर बनवायला याला किती वेळ लागेल. मग आता आपल्याला भीती कुणाची आहे, महाराजाची. मग आपण महाराजालाच खाऊन टाकलं तर मनात सुरू झालं, मनातला चित्रपट महाराजाच्या डोळ्यासमोर दिसू लागला. महाराज म्हणले, बेट्या तुला मांजराचं कुत्र केलं, कुत्र्याचा लांडगा केला, लांडग्याचा सिंह केला आणि आता माझ्या जीवावर टपला का रे. म्हणून महाराज डोळे झाकून सगळं पाहत होते. सिंहाला वाटलं महाराज डोळे बंद करून बसले, म्हणून तिकडून महाराजाला खाण्यासाठी सिंहानं उडी मारली. आणि जशी सिंहानं उडी मारली तसं महाराजाच्या मुखातून शब्द पडले, बाहेर पडले, पूर्वीसारखा मांजर हो. उडी टाकली सिंहानं पण उडी पडली मांजराची. मला सांगा, त्याच्यापेक्षा माणसाची अवस्था वाईट आहे. एखाद्यानं उपकार केले तर माणसं क्षणात उपकार विसरतात. व्यवहार सांगतो पटकन लक्षात येईल. एखाद्या माणसाला जर 500 रुपये हवे असतील तर लहाने साहेब तुम्हाला किती माणसं विनंती करतात, सर काही करा पण 500 रुपये द्या. उद्या सकाळी 8 वाजता न मागता तुम्हाला. आता देऊ नका मला, नाहीतर म्हणतात अडचण असेल. माणसं एवढं हात जोडू जोडू विनंती करतात, 500 रुपये द्या उद्या सकाळी न मागता. ठीक आहे, दया आली, 500 रुपये काढून दिले. उद्या सकाळी परत द्यायच्या बोलण्यावर. दुसरा दिवस अख्खा गेला, अजिबात गाठभेट झाली नाही. पण तिसऱ्या दिवशी मेडिकल कॉलेजच्या समोर ज्यानं 500 घेतले, ज्यानं दिले त्याची भेट झाली. आता नीट गंमत आहे का व्यवहारामध्ये, ज्यानं 500 घेतले तो इकडे इकडे बघत आहे आणि ज्यानं 500 दिले त्याच्या तोंडाकडे बघत आहे. आणि पुन्हा म्हणायचं, महाराज परवा दिवशी, हो राम राम राम, तुम्ही आलात सर, राहिलं बरोबर देतो बरं का 4 वाजता. अहो तुम्ही काल म्हणलो होतो. नाही, आज कसल्याही परिस्थितीत 4 वाजता देतो. नाही नाही, मला तुम्ही काल देतो म्हणलो होतो. दिल्या नाहीत, कुठं 500 टिकल्या आणि बोलतच बोलायला लागलं. जणू काय गाव लिहून दिल्यासारखं करायला लागलं. पावलो पावलाला कृतज्ञ माणसं आपल्याला भेटतात. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये देव भेटला. देवानं जे माझ्यावर उपकार केले त्या उपकारापेक्षा कितीतरी पटीने मला संतांचे उपकार श्रेष्ठ वाटले. साधू संतांनी तुकोबारांना विचारलं, देवानं तुमच्यावर कधी उपकार केला याचं गोड चिंतन सांगा. ऐका दादा, तुकोबारांचा पहिला अवतार हा भक्त प्रल्हादाचा आहे. आणि भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूच्या संकटातून सोडवण्यासाठी जगाचा मालक भगवान नरसिंह रूपानं प्रगट झाला. एवढ्या मोठ्या संकटातून देवानं तुकोबारांना सोडवलं. पण देवाचा तो उपकार तेवढा श्रेष्ठ वाटला नाही. चला त्याच्या पुढचा अवतार पाहू. ज्यावेळेस त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आले, त्याच प्रभू रामचंद्राच्या सानिध्यामध्ये अंगदाच्या रूपानं तुकोबाराय जन्माला आले. आणि तुकोबाराय अंगदाच्या रूपानं जन्माला आल्याच्या नंतर भगवंताच्या सानिध्यामध्ये अंगदाचंही जीवन गेलं. भगवंताचा सहवास प्राप्त झाला. नवे नवे शिष्टाईची जबाबदारी भगवान प्रभू रामचंद्रांनी अंगदावर सोपवली. एवढं देवाचं सानिध्य प्राप्त झालं तरी देवाचं एवढं काही विशेष महत्व वाटलं नाही. त्याच्या पुढचा जो अवतार आहे तो तुकोबारायांचा तिसरा अवतार म्हणजे द्वापारी युगामध्ये तुकोबाराय उद्धवाच्या रूपाने जन्माला आले. आणि उद्धवाच्या रूपाने जन्माला आल्याच्या नंतर कुरुक्षेत्रावर भगवंतानं अर्जुनाला गीता सांगितली. आणि प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी भगवान परमात्मा स्वधामाला जात असताना उद्धवाला भागवत सांगितलं. देवानं एवढा मोठा उपकार केला भागवतावर, भागवत सांगून उद्धवावर, पण तेवढ्या उपकाराचे सुद्धा एवढं महत्व वाटलं नाही. चला त्याच्या पुढचा अवतार तुकोबारायांचा नामदेवरायाच्या रूपाने जन्माला आले. नामदेवरायाच्या रूपाने जन्माला आल्याच्या नंतर जगाचा मालक विटेवर उभारला. आणि याच विटेवरच्या मालकाची सेवा करण्यासाठी नामदेवराय
भगवंताच्या सानिध्यामध्ये आले. नामदेवरायाचं जीवन भगवंताच्या सानिध्यामध्ये अखंड भगवंताची साधना चालू आहे. आणि मग नामदेवरायाचा अवतार कार्य संपला आणि 5वा अवतार हा तुकोबारायांचा आहे. पहिला अवतार भक्त प्रल्हादाचा, दुसरा अवतार अंगदाचा, तिसरा अवतार उद्धवाचा, चौथा अवतार नामदेवरायाचा आणि 5वा अवतार तुकोबारायांचा. 5वा अवतार तुकोबारायांचा घेण्यापूर्वी नामदेवरायाच्या अवताराचं 2 मिनिटांमध्ये चिंतन सांगतो. नामदेवरायाच्या अवतारामध्ये थोडंसं देवाचं बरं वाटलं, पण तेवढे विशेष काही उपकार जाणवले नाहीत. पण नामदेवरायाच्या जीवनामध्ये ज्ञानोबारायांचा सहवास प्राप्त झाला. ज्ञानोबारायांचा सहवास प्राप्त झाल्यामुळे थोडासा तो जीवन आनंदात मजेत गेला. आता गोड चिंतन आहे का, ज्ञानोबारायांचा आणि नामदेवरायांचा सहवास कधी प्राप्त झाला. भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये असणारे नामदेवराय 24 तास देवासोबत बसावं, देवासोबत बोलावं, देवासोबत गप्पा गोष्टी कराव्या. आणि एक दिवशी ज्ञानोबाराय पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आल्याच्या नंतर भगवंताला विचारलं, देवा मला तीर्थयात्रा करायची आणि तीर्थयात्रा करण्यासाठी मला कोणीतरी काय पाहिजे, सोबती पाहिजे. भगवंतानं म्हणले, मागा कोण पाहिजे तुम्हाला, कोण तुम्हाला तीर्थयात्रेला जोडीदार पाहिजे. आणि मग ज्ञानोबारायांनी सांगितलं, मला नामदेवराय तीर्थयात्रेला हवे आहेत. नामदेवराय तीर्थयात्रेला हवे आहेत म्हणल्याच्या नंतर भगवंतानं नामदेवाला जवळ बोलवलं आणि विचारलं, नामदेवा ज्ञानोबाराय सोबत तुम्हाला तीर्थयात्रा करायची. ज्ञानोबारायांनी सांगितलं तीर्थयात्रा करायच्यात ज्ञानोबारायांसोबत असं नामदेवाला सांगितलं. त्याच्यानंतर नामदेवाने सांगितलं, देवा तुम्ही माझ्या 24 तास सानिध्यामध्ये असताना मला तीर्थयात्रा करायची काय गरज आहे, कशाला तीर्थयात्रा करायची, देवच माझ्या जवळ आहे, मग तीर्थक्षेत्राला जायचंय का. भगवंतानं गोड चिंतन सांगितलं, नामदेवा जन्माला आल्याच्या नंतर तीर्थयात्रा कराव्या. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय, तेव्हा तू फुले स्वस्त पाय, तीर्थयात्रे जायचं. आणि मग भगवंतानं नामदेवरायाला तीर्थयात्रेला पाठवलं. तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर मामद करावं लागतं. तद्वत त्या न्यायाप्रमाणे नामदेवरायांनी ज्ञानोबारायांनी वाळवंटामध्ये मामद्याचा कार्यक्रम केला. मामद संपला आणि नामदेवरायाच्या वृत्तीमध्ये बदल झाला. तीर्थक्षेत्राला गेल्यामुळे नामदेवरायाच्या वृत्तीमध्ये बदल झाला. आणि पुन्हा भगवंताला एक दिवशी नामदेवराय बोलू लागले, देवा खरंच तीर्थक्षेत्राचं महत्व सुंदर आहे, मला वाटत होतं सगळी तीर्थ इथेच आहेत. नाही रे नामदेवा, जीवनामध्ये तीर्थक्षेत्राला जावं लागतं. असंच एक वेळेस पंढरपूरला संत मांदियाळी जमा झाली. सर्व संत पंढरपूरला आले. संध्याकाळचं कीर्तन झालं. ज्ञानोबाराय, निवृत्ती, सोपान, मुक्ताई सगळी मंडळी पंढरपूरमध्ये आहे. नामदेवरायाला स्वतः अभिमान वाटायचा की सगळ्यात जवळ देवाच्या कोण, एवढं मात्र शिल्लक होतं, कोण, मी. आणि मग त्या ठिकाणी संत सभेमध्ये मुक्ताबाईनं सगळ्यात लहान असणाऱ्या आणि सगळ्यात वयोवृद्ध असणाऱ्या 13 निवासी गोरोबा काकांना विचारलं, काका एवढ्या संत मांदियाळीमध्ये सगळे संत कच्चे आहेत का पक्के आहेत हे तपासून बघावं. आणि मग ही जबाबदारी कोणावर सोपवली, गोरोबा काकावर सोपवली. काकांनी त्यांचं थापटणं घेतलं आणि याच्यात भाजलेलं कोणतं आणि कच्चं कोणतं हे तपासायला प्रारंभ केला. आता प्रत्येकाला ते तपासत होते. सगळे संत पक्के भाजलेले होते, पण एकच तेवढ्यात मडकं कच्चं निघालं, ते नामदेवराय. आणि मग मात्र नामदेवरायाला थोडासा राग आला. कुणाचा, काकांचाही राग आला आणि मुक्ताबाईचाही राग आला. कारण सगळ्यात लहान वयाची मुक्ताबाई आणि मुक्ताबाईचं सगळ्यात लहान असताना ऐकतात सगळ्यात वयोवृद्ध असणारे काका. आणि या मुक्ताबाईच्या सांगण्यानुसार गोरोबा काकांनी मला कच्च ठरवलं, हे राग आला आणि या रागाचं लोण देवाकडे नेलं. देवा हे योग्य आहे का, मी तुमच्याच सानिध्यामध्ये 24 तास असताना मला कच्च ठरवावं. त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, नामदेवा अजून तू कच्चाच आहेस. आणि मग नामदेवरायाने सांगितलं, कच्चा आहे तर पक्क होण्यासाठी काय करावं,
आणि पुन्हा नामदेवरायाला तीर्थयात्रेला पाठवलं. नामदेवराय तीर्थयात्रा करता करता औंढ्याला आले. औंढ्याच्या पवित्र भगवान शंकराच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक वयोवृद्ध महात्मा भगवान शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेला आहे. नामदेवराय गेले आणि विचारलं, बाबाजी अहो तुम्ही ज्याच्यावर पाय ठेवले ते भगवान शंकराची पिंड आहे, आणि तुम्हाला काही समजतं का, कळतं का? त्यावेळेस महात्म्यानं सांगितलं, दादा मी वयोवृद्ध झालो, अवयव गलित गात्र झालेले आहेत, म्हणून माझे अवयव आता माझ्या ताब्यात नाहीये. पाय कुठं ठेवला, कसा पडला हे मला कळत नाहीये. म्हणून तू काय कर, ज्या ठिकाणी पिंड नाही त्या ठिकाणी माझे पाय उचलून ठेव. नामदेवरायने हळूच त्या महात्म्याचे पाय उचलले आणि जिथं पिंड नव्हती त्या पिंडीच्या बाजूला टेकवले. पिंड तयार झाली. अरे बापरे, पुन्हा उचलली, पुन्हा टेकवली, तिसरी पिंड. असं करता करता त्या मंदिरामध्ये चौकडून फिरवित होते. पिंड तयार होत होती. आणि मग नामदेवरायाच्या लक्षात आलं की अरे बापरे, हा कुणीतरी महात्मा असावा. अनन्य भावानं शरण गेले आणि शरण गेल्याच्या नंतर त्या महात्म्यानं कृपा प्रसादाचा हात नामदेवरायाच्या डोक्यावर ठेवला. त्यांचं करावी. कृपा प्रसाद ठेवला. नामदेवरायाच्या व्यक्तीमध्ये बदल झाला. त्यांचं नाव आहे विसोबा खेचर. आणि मग पुढे नामदेवराय पुनश्च पंढरपूरला आले. नामदेवरायाची वृत्ती बदल झाली म्हणून भगवंतानं परीक्षा घेण्याचं ठरवलं. नामदेवराय वाळवंटामध्ये भाकरीचं गाठोडे घेऊन बसलेले आहेत आणि जगाचा मालक कुत्र्याच्या रूपानं नामदेवरायाच्या जवळ आले. नामदेवरायाच्या जवळ भगवान परमात्मा कुत्र्याच्या रूपानं आला आणि नामदेवरायाच्या गाठोड्यातली एक भाकरी घेतली आणि तो कुत्रा रूपी भगवान परमात्मा पळू लागला. पळताना नामदेवरायांनी पाहिलं आणि नामदेवरायाच्या लक्षात आलं की हा देव आहे. नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागला श्वाना पाटी, तुप गे गा जग जेटे कोरड्या रोट्या का खाशी, तव हसून श्वान बोलिले, नाम्या तुझ कैशेरी कळली, येरो मने केचरी उपदेशिले सर्वाभूती विठ्ठल. देवा, मला विश्वबांनी सांगितलं की या जगामध्ये चराचरामध्ये भगवान परमात्मा भरून उरलेला आहे. विश्वबांचा अनुग्रह झाला. नामदेवरायांनी
शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केली. नामदेवरायांनी प्रतिज्ञा वाळवंटात केली आणि जगाच्या मालकाला विटेवर घाम सुटला. जगाचा मालक सरदिशी विटेवरून उतरून वाळवंटात आला आणि नामदेवरायाला विचारलं, नामदेवा आता तुम्ही काय म्हणालात? सांगितलं, देवा शतकोटी अभंग. अरे नामदेवा, आयुष्य थोडं आहे आणि या कमी आयुष्यामध्ये शतकोटी अभंग लिहिणं अशक्य आहे. नामदेवरायांनी सांगितलं, देवा प्रतिज्ञा मी केली, सिद्धीला न्यायचं काम तुमचं. भगवान परमात्म्याला अडचण वाटली, काय करावं काय करावं. सरस्वतीला पाचारण केलं. सरस्वतीला नामदेवरायाच्या जिभेवर बसवलं. सरस्वतीला सांगितलं, नामदेव जे बोलतील ते अभंग रूपानं तयार व्हावं. आणि मग नामदेवराय बोलू लागले, गणपती बाप्पा लिहू लागले, पण अभंग संख्या पूर्ण होत नाहीये. म्हणून नामदेवरायाच्या घरातल्या सगळ्या मंडळींना अभंग लिहिण्याची परवानगी दिली, पण सगळ्यांच्यानं शतकोटी अभंग लिहिणं झालं नाही. आणि मग ती अभंगाची संख्या पूर्ण करण्यासाठी 5व्या अवतारामध्ये भगवंतानं तुकोबरायांना जन्माला घातलं. आता गोड चिंतन आहे का? तुकोबराय जन्माला येण्याच्या अगोदर कनकाई आणि वल्लोबा हे आळंदी पंढरपूरचे निश्चिम वारकरी. आणि या वारीच्या माध्यमातून भगवंताला दर एकादशीला भेटायला यावं बरं का. आपल्याला दर एकादशीला नाही भेटायला आलं तर आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत शे गुज पांडुरंग. नसल तुम्हाला येणं होत, कमीत कमी आषाढी कार्तिकीला म्हणजे महाराज लय गर्दी असेल, आषाढी कार्तिकीला दर्शन होईल का? म्हणजे दर्शनाची चिंता एकादशी दिवशी करायची नाही, कारण एकादशीला निस्ता कळस जरी पाहिला तरी दर्शन केलेलं पुण्य प्राप्त होतं. आपण दर आषाढीला जातो, 10-15 लाख भाविक असतात, आपल्याला गॅरंटी असते का दर्शन होईल म्हणून? डायरेक्ट चंद्रभागेमध्ये जातो, हातपाय धुतो, पुंडलिकरायाचं दर्शन घेऊन नामदेव पायरीकडे जातो आणि नामदेव पायरीकडे जाता जाताच मंदिराच्या कळसाकडे बघतो, तशीच प्रदक्षिणा घालून परत एकदा पाठीमागे येऊन कळस बघतो आणि आलेल्या रस्त्यानं सरळ गावाकडे निघून येतो. म्हणून भगवान परमात्म्यानं सांगितलं आषाढी कार्तिक, तसं तर 4 आहेत पण 4 मध्ये 2 तरी श्रेष्ठ सांगितल्या. त्याच्या पुढचे आहे माघवारी आणि चैत्रवारी. 3-3 महिन्याच्या अंतरानं भगवान परमात्म्याची निशिमवारी आहे. आणि एक दिवशी कनकाईनं हट्ट धरला भगवंताच्या दर्शनाला येण्यासाठी. वल्लोबानी कनकाई दर्शनाला आले आणि दर्शनाला आल्याच्या नंतर वल्लोबानी दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर गेले आणि कनकाई भगवंताच्या दर्शनाला मध्ये आल्या. दर्शन घेत असताना भगवान परमात्मा हळूच बोलले, आई. चेहरा पडलेला दिसतोय, नाराजी दिसते. कनकाईने इकडे इकडे पाहिलं, कारण मालकाने सांगितलं होतं की देवाकडे जात असताना देवाला मागायचं नाही. आता उग बसल्या बसल्या आपण विचार करा बरं, आपण देवाकडे उग जातो का? घरूनच या, काय काय मागायचं, किती मागायचं, पुन्हा कुणाला मागायचं. अहो आपण सत्यनारायण घातलं तर नीट घालत नाही, त्याच्यात सुद्धा लांबलचक मागणी. अस्माकं सहकुटुंबानाम सहपरिवारानाम अशी मागणी असते रेल्वेच्या डब्यासारखी. मागायचं नाही, पण कनकाईला तर देवानं सांगितलं काय अडचण आहे. बघितलं मालक थोडे लांब आहेत म्हणजे ऐकू जाणार नाही. आणि मग देवाला हळूच सांगितलं, देवा एवढं वर्ष झालं अजून संसारामध्ये अपत्याची प्राप्ती नाही. भगवंतानं हळूच सांगितलं पुढच्या वर्षी पूर्ण होईल. कनकाईच्या चेहऱ्यावरचा आनंद ओलोबांच्या लक्षात आला आणि ओलोबांनी विचारलं, कनकाई तू देवाकडे काही मागितलंस का? कनकाईनं सांगितलं मी नाही मागितलं. मग देव देतो म्हणाला. काय म्हणाला? मुलगा देतो म्हणाला. पुन्हा कनकाईला सांगितलं जा त्या देवाकडे, पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा कन्या तू ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई. सांग त्या देवाला मुलगा एकच दे, पण अखंड तुझ्या नामस्मरणामध्ये असावा. त्यावेळेस भगवंतानं सांगितलं, महाराज
साक्षात तुमच्या पोटी नामदेवराय जन्माला येणार आहेत. सद्यावा पंढरीचा सदा हरिदासांचा. नामदेवरायाला सांगितलं, ओलोबाला सांगितलं, पुढच्या वर्षी तुम्हाला तुकोबाराय जन्माला येतील. नामदेवरायाचा अवतार असेल. पुढे वर्षाच्या नंतर तुकोबारायांचा जन्म झाला. जसं जसं मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला, भगवंताच्या भक्तीमध्ये जीवन घालवू लागला. आणि मग तुकोबाराय जीवन जगत असताना, नामदेवरायाच्या रूपामध्ये असताना विसोबा खेचर म्हणून गुरु भेटले. पण अंतकरणामध्ये तळमळ लागून राहिली की आता मला गुरु कोण भेटेल, कोण भेटेल, कोण भेटेल, कोण भेटेल. कारण गुरु केल्याशिवाय या मृत्यू लोकातून उद्धार नाही. मनुष्य रूपाने जन्माला आल्याच्या नंतर तो देव असो अथवा मानव असो, गुरु करावाच लागतो. तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये इच्छा आहे, काय करावं काय करावं. एक दिवशी तुकोबाराय झोपलेले असताना रात्रीच्या दुसऱ्या प्रहरामध्ये तुकोबारायांना स्वप्न पडलं. आणि याच स्वप्नामध्ये ज्या महात्म्यानं अनुग्रह दिला आणि तुकोबारायांच्या वृत्तीमध्ये बदल झाला, त्या महात्म्यानं स्वप्नामध्ये डोक्यावर हात ठेवला आणि आपलं नाव सांगितलं, बाबाजी. मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि या बाबाजीमुळे तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये खूप मोठा बदल झाला. आणि बाबाजींनी अनुग्रह दिल्यामुळे तुकोबारायांनी पंचम वेदाची निर्मिती केली. पंचम वेद ऐका आता गोड. आपल्या घरामध्ये एखादी शौकाची वस्तू असू द्या अथवा नसू द्या, त्याचा जास्त चिंता टेन्शन घेऊ नका. पण जगामध्ये असे दोनच ग्रंथ आहेत. त्याच्यातल्या एका ग्रंथाचं नाव आहे गाथा आणि एका ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. घरात आपल्या काही असू द्या अथवा नसू द्या,
पण आपल्या घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी मात्र असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला एवढा वेळच नाहीये तर गाथा ज्ञानेश्वरी कधी उघडून बघावी. तुम्ही उघडून जरी नाही बघितली तर चालेल, फक्त घरातून बाहेर जाताना गात्यावर माता ठेवा. तुमचा माता सुधारल्याशिवाय राहणार नाही. जगाचे माते बिघडले ते माते दुरुस्त करण्याचं काम तुकोबरायांचा गाथा करतो. विठाला ज्ञानेश्वरीचं जर बोलायचं तर ज्ञान होय मुडा अति मूर्खा त्या दगडा ऐसा वरत्या केशी. असं ज्ञानेश्वरीचं निगात्याचं सुंदर चिंतन सांगतात. तुकोबराय सांगतात माझ्याकडून या पंचम वेदाची निर्मिती झाली. एवढा मोठा उपकार त्या संतांनी मला स्वप्नात येऊन माझ्यावर केला. काय सांगता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. वेळोवेळी तुम्ही कशासाठी आलात याची आठवण करून देणं नाम जाग करणं. आपण आलोत कशासाठी हे अगोदर नीट लक्षात घ्या. प्रपंच करणं हे होतच राहतं, हे करायची गरज नाही. प्रपंच करायचा नसतो, ते प्रपंच होतच असतो. आणि करायची जर गोष्ट असते तर आपण गेल्यावर तो बंद पडला असता. पडतो का बंद? अखंड चालत आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तो पंतू एका दिवशी पाहता पाहता आपला नंबर आला. एक दिवशी बरोबर आपला सुद्धा कुठंतरी नंबर लागणार आहे. म्हणून हे संसार होत असतो. करायची गोष्ट असते परमार्थ. पण परमार्थ करण्यासाठी तुम्ही आलात याची वेळोवेळी आठवण करून देणारा वर्ग जर कोणता असेल तर तो वर्ग आहे संतान. मोठा जागे वारे आला स्मरण करा पंढरीनाथ. चुकवी व्यथा जन्माच्या उठा उठा. पुढे सांगितलं गात जागा प्रेम मागा. गोड चिंतन आहे का? झोप येईना म्हणून भजन करू नये. ऐकलं का? झोप येईना म्हणून भजन करू नये, झोप येईल म्हणून भजन करावं. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं? समजा कीर्तनाला आल्याबरोबर जर झोप आली तर समजायचं आपण लय पुण्यवान आहोत. कीर्तनाला आल्यावर जर झोप नाही आली तर मग काय समजायचं? पळून गेली झोप, 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 पळून गेली झोप.
झोप येत नसेल तर समजायचं आपलं पाप संपलं. आणि इथं आल्याबरोबर जांभळी आली, जांभळी आल्याबरोबर जर झोपी गेला, समजायचं आपलं कुठंतरी पाप शिल्लक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कीर्तनात बिनधास्त झोपा, तुम्हाला कुठलंही बंधन नाही. फक्त कीर्तनात जो झोपलाय त्याला कुणी बघायचं नाही. झोपी जाणारा पेक्षा बघणाऱ्याला पाप जास्त असतं. म्हणून शेजारीने सावध राहायचं, आपल्या बाजूला कुणी झोपलंय का. म्हणून टाळ्या वाजविताना सारखं असं करावं लागते, म्हणजे सगळे शेवटचे बाजूचे सावध राहते. हा, असं शास्त्रामध्ये वर्णन आलं. जर कथा कीर्तनामध्ये झोपलेलं बघितलं तर पुढचा जन्म आपल्याला सांगू कसं. जर जन्म चुकवायचा असेल तर बघा सावध असावं लागतं. मने पुढचा जन्म बेंडकुळीचा भेटतो. जर कीर्तनात झोपी गेलेला जर पाहिला त्याला हलवावं, उठवावं. झोपी जाऊ नको बाबा, झोप येत असली तर घरी जाऊन जाऊ. चला तुकोबराय सांगतात, मला जाग केलं. जाग केल्यामुळे माझ्याकडून एवढं मोठं अलौकिक कार्य घडलं की जेणेकरून माझ्याकडून गात्याची निर्मिती झाली. मग काय सांगू आता. संतांचे उपकार, उपकार करणारे कोण आहेत? संत आहेत. त्या उपकारासाठी, त्या उपकारासाठी, जन्माला येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे जाडो संतांचे मार्ग, अडराणी भरले जग. अडराणाला लागलेल्या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी डोळा येतो कळवळा मनोनिया. संत या मृत्यू लोकामध्ये उपकार करण्यासाठीच आलेले असतात. मग संत कोणाला म्हणावं हा पहिला प्रश्न. आणि मग संतांची व्याख्या सांगितली. त्याचे संत, त्याचे संत, त्याचे संत, त्याचे संत, त्याचे संत, त्याचे संत,
माझ्यावर उपकार केले म्हणून काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई. उत्तीर्ण व्हायचे मग काय द्यावं. आणि मग तुकोबारांनी आपल्या स्वतःकडे पाहिलं, प्रपंचाकडे पाहिलं, काही नव्हतं. तुकोबारांनी विचार केला द्यायचंय मग काय द्यावं. शरीराचं काय द्यावं. शरीर नाश काय, सगळं शरीर नाश काय. बघा आपल्याकडे एक मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे. आता इकडं आहे का नाही मला माहित नाही, पण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये तर आहे. एखाद्यानं जर उपकार केला ना सर, माणसं सहज म्हणतात महाराज आमच्या काताड्याचे जोडे जरी तुम्हाला केले तर उपकारातून परत भेट होत नाही. कशाचे जोडे केले. कुणाच्या काताड्याचे. स्वतःच्या. आता इथं बसल्यावर विचार करा, याचं काताड जर जोड्याच्या लायकीचं असतं तर याला कुणाचं वापरावं लागलं. याला कुणाचं वापरावं लागलं. माणसाचं किती गोड वाजलं असतं. अहो माणसाचं किती गोड आहे ऐका ना. माणूस जर 15 दिवस अंथरुणाला पडला आणि जर त्याच्या अंगाचं पाणी निघालं तर माणसं बिस्किट पुडा घेऊन जाताना रुमाल घेऊन जाते. कशाला. एवढा वास सुटला. हे सगळं नाशक आहे. हा देह नाशिवंत बरी चर्मदातले रमचटकाचा चांदा. बरी चर्मदातले मळमूत्राचा बांधा. वरी चर्म घातले रे क्रमकीटकाचा सांदा. रव रव दुर्गंधी अमंगळतेचा बांधा. परी त्या हरिहरा शरण जाई. एवढं सुंदर आहे. जेवढं सुंदर आहे तेवढंच नाशक आहे. म्हणून तुकोबारांनी शरीराकडे पाहिल्याने लक्षात आलं की हे नाशक देऊन उपकाराचे. देव जाना सकळ आयुष्य का तो काळ सावधान. तेव्हा नाशिवंत देव नाशेल हा जाणार आहे. मग तुकोबारांनी सांगितलं नाही मग चला काय आहे.
जसे दगडा कैसे पैसे हत्ती घोडी वाडा. देहाकडे पाहिलं काहीच नाही. मग तुकोबारांच्या लक्षात आलं आपल्याकडे एक अशी वस्तू आहे आणि त्या वस्तूचं नाव आहे जीव. जेने हा जीव दिला दान. उसनं आणलेलं परत द्यावं लागतं, दान भेटलेलं परत करायचं नसतं. हा देह पंचतत्वाकडून उसनं आणला म्हणून या देहावर आपली सत्ता नाही. गोड चिंतन सांगतो. हे घर कुणाचं आहे? आता हे घर आपलं आहे का शेजाऱ्याचं आहे? मग सांगा ना कुणाचं आहे हे घर? हा देह काळाचा आहे, देह काळाच्या अधीन आहे म्हणून देहाचा न विचार करता जीवाचा विचार केला. जेणे हा जीव दिला दान. या भगवंतानं मला जीव दान दिला तो जीव मी काय करतो संतांच्या पायावर समर्पित करतो. समर्पित केला उपकारातून उत्तीर्ण होणं अजिबात शक्य नाही म्हणून ठेविता हा पायी जीव थोडा. आणि मग तुकोबारांना विचारलं महाराज तुम्ही संत आहेत, बाबाजी संतांनी तुमच्यावर उपकार केला, यात काय विशेष नाही. एखाद्या श्रीमंत माणसानं श्रीमंताला भेट द्यावी काय न बोलावं. एखाद्या श्रीमंतानं गरीबाला जवळ करावं हे विशेष महत्व आहे. महाराज तुम्ही संत आहेत, बाबाजी सद्गुरू संत आहेत म्हणून तुम्हा दोघांची बरोबरी झाली असेल मान्य आहे. पण एखाद्या सर्वसामान्य जीवावर एखाद्या संतानं उपकार केला का याचं आम्हाला ज्वलंत उदाहरण दाखवा. आणि मग तुकोबाराय सांगतात सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय पूर्वार्धात सांगतात सहज बोलून उपकार केला. कुणावर केला? गोड चिंतन ऐका. ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली, कुणा लिहिली? हा मोठ्यानं सांगा कुणी लिहिली? वामन महाराजांनी. कुणी लिहिली? कुणा लिहिली? कुणा लिहिली? आपल्या जे आहे ते खरं काय शेजाऱ्या सांगायचं. ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? शेके 1272 तरी टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा दरी लेखकू झाला. ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी सांगितली पण लिहिली सच्चिदानंद बाबांनी. जर तुम्ही कधी शनी शिंगणापूरला गेलात तर त्याच्या बाजूला नेवासा नावाचं गाव आहे. या नेवासा नावाच्या गावामध्ये सच्चिदानंद बाबा वास्तव्य करतात आणि नियतीप्रमाणे त्यांचा एक दिवशी या मृत्यू लोकातलं वास्तव्य संपत. धर्म कर्म संयोगाने त्याच दिवशी नेवासा या ठिकाणी ज्ञानोबाराय निवृत्ती सोपान मुक्ताई मुक्कामाला आहेत. सकाळी सकाळी हे चारी भावंड निघाली आणि योगायोगा असा झाला हे रस्त्यानं निघत असताना समोरून प्रेत आलं. पूर्वीच्या काळी पत्नी सती जायची. प्रेत ते गाडग्यावाला पुढं गेलं, त्याच्यानंतर 4 ड्रायव्हरची गाडी निघून गेली, त्याच्या माग आप्तेष्ट गणगोत नातलग निघून गेले आणि सगळ्याच्या पाठीमाग ज्याचा देह चालला होता त्याची पत्नी निघाली. हे चारी भावंड भिंतीच्या कडेला असे उभे आहेत आणि मग सगळे गेल्याच्या नंतर आपण जावं म्हणून हे चारी भावंड उभे असताना सती जाणाऱ्या माऊलीला असं वाटलं की हे कुणीतरी महात्मे आहेत म्हणून आपण यांच्या पायावर नतमस्तक व्हावं. म्हणून ती स्त्री योगायोगानं ज्ञानोबारायांच्या पायावर नतमस्तक होण्यासाठी डोकं टेकवलं. ज्ञानोबाराय निवृत्ती सोपान मुक्ताबाईंचे डोळे बंद आहेत पण पाया पडणाऱ्या स्त्रीच्या हातातल्या बांगड्या वाजल्या आणि ज्ञानोबारायांच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडला, अखंड सौभाग्यवती.
असा आशीर्वाद आल्याबरोबर त्या स्त्रीनं मोठ्यानं हंबरडा फोडला. महाराज, हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या? मग डोळे उघडले. ज्ञानोबारांनी विचारलं, आई असं काय विचारतो? अखंड सौभाग्यवती भव, जाणार प्रेत नवऱ्याचा आहे आणि मी सती जाण्यासाठी पाठीमागून चालले, मग आशीर्वाद खरा का खोटा? ज्ञानोबारांनी निवृत्ती दादाकडे पाहिलं आणि निवृत्ती दादानं डोळ्यानं इशारा केला, माऊली आशीर्वाद या जन्माचा आहे. सांगितलं प्रेताला थांबवा, आणि प्रेताला थांबवा म्हटल्याच्या नंतर प्रेत थांबलं. ते खांद्यावरून खाली उतरलं आणि ज्ञानोबारांनी त्या स्त्रीला विचारलं, बाई तुझ्या नवऱ्याचं नाव काय? तिनं सांगितलं सच्चिदानंद. आणि मग महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, सतचित्त आनंद तो कशाला मरतो? सच्चिदानंद रूपाय, ज्याचं सच्चिदानंद रूप आहे तो कशाला जाईल? म्हणून ज्ञानोबारायांनी आवाज दिला, सच्चिदानंद उठा. बाळा पोटी मायरी गेलं, बाळा पोटी मायरी गेलं, पोटी मायरी गेलं, बाळा पोटी मायरी मनुष्य जिवंत केला, त्या माणसाचं नाव आहे सच्चिदानंद. आणि याच माणसानं उर्वरित पुढचं आयुष्य ज्ञानोबारायांच्या सोबत घालवायचं ठरवलं आणि सुंदर अशी 9000 ओव्यांची सुंदर ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली. 18व्या अध्यायामध्ये याचं गोड चिंतन आलं. शके 1212 तरी टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा दरी लेखकू झाला. त्या बाईनं काय सायास केलता का? ज्ञानोबारायांनी मुद्दाम थांबावं म्हणून थांबले होते का? त्या बाईला आशीर्वाद द्यावा असं काही नियोजन होतं का? सहज बोलणे उपदेश. चला अजून पुढचं सांगतो. महाभारताचा प्रसंग डोळ्यासमोर आणा. महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललं. 18 दिवसामध्ये युद्ध बंद झाल्यावर सगळेजण ज्याच्या त्याच्या राहुटीमध्ये आराम करायचे. कौरव पक्षाकडे त्यांच्या राहुट्यामध्ये, पांडव पक्षाकडे त्यांच्या राहुट्यामध्ये. 18 दिवस फक्त आणि फक्त एकच माणूस जागा होता. त्या माणसाचं नाव होतं भगवान कृष्ण. रात्रभर तो झोपत नव्हता. कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय, रात्रभर विचार करायचे आणि दुसऱ्या दिवशीचं नियोजन करायचे. संध्याकाळी युद्ध बंद होण्याच्या टायमाला दुर्योधन भीष्माचार्यांना बोलला, खाता आमचं आणि गाता पांडवांचं. आज 8 दिवस झालं युद्ध सुरू होऊन आपल्याकडले बलाढ्य वीर प्राणाला मुकले, पण अजून पांडव पक्षातला एकही मेला नाहीये. मग काय करता, झोपा काढता का? ज्यावेळेस दुर्योधन भीष्माचार्यांना बोलला त्यावेळेस भीष्माचार्याची तळपायाच्या मस्तकाला गेली आणि त्याच रात्री भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, उद्याचा सूर्यास्त होईपर्यंत एकही पांडव जिवंत राहणार. प्रतिज्ञा काय वामन महाराजाची नव्हती, प्रतिज्ञा भीष्माचार्यांची होती. प्रतिज्ञा भीष्माचार्यांनी केली आणि राहुटीमध्ये देवाला घामाच्या धारा लागल्या होत्या. भीष्माचार्याची प्रतिज्ञा आहे आणि खरंच जर प्रतिज्ञा सिद्धीला गेली तर उद्या एकही पांडव जिवंत राहणार नाही. काय करावं? भीष्माचार्य त्यांच्या
खरा धनुर्धरा रक्षिली. भीष्माचार्य आपल्या राहुटीमध्ये रात्रीच्या 12 वाजता फिरतात. उद्या संध्याकाळी एकही पांडव जिवंत राहणार नाही. आणि इकडं देव त्याच्या राहुटीमध्ये फिरतोय. उद्या तर भीष्माचार्य रणांगणामध्ये आले तर पांडव जिवंत राहणं शक्य नाही. काय करावं काय करावं. रात्रीच्या 12 वाजता देव घरी आले आणि द्रौपदीला उठवलं आणि सांगितलं द्रौपदी चल. चल म्हणले. आणि मग द्रौपदीला कुरुक्षेत्राच्या भूमीवर आणलं. अरे देवा एवढ्या चल तुला काय करायचे. आणि मग देवाला सांगितलं द्रौपदी भीष्माचार्याची राहुटी ती आहे आणि भीष्माचार्य जागीच आहे. फक्त तू तिथं जायचं आणि त्यांच्या पाया पडायचं. पण पाया पडत असताना हातातल्या काय वाजवायच्या बांगड्या. बांगडी वाजत नसते. काय वाजतात बांगड्या वाजवायच्या. देवा यानं काय होईल. ती म्हणली पुढचं पुढे बघू काय होतंय ते. आता म्हणजे चप्पल वाजल म्हणून देवानं चप्पल आपल्या काकत घेतलं आणि द्रौपदीला सांगितलं आणि मग द्रौपदी मध्ये गेली. भीष्माचार्य असे फिरत होते. लाल बुंद झालेले डोळे असे. भीष्माचार्याला भानच राहिलं नव्हतं. उद्या पांडव एकही जिवंत राहणार नाही. उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत राहणार नाही. दुर्योधन मला असं बोलला असं बोलला असं बोलला. आणि द्रौपदी मध्ये जायला आणि भीष्माचार्याच्या पाया पडायला आणि बांगड्या वाजल्या. भीष्माचार्य त्यांच्या डोक्यात वेगळंच होतं. बांगड्या वाजल्याबरोबर भीष्माचार्याच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडला अखंड सौभाग्यवती भव. आणि मग द्रौपदीनं झोपडीच्या बाहेर पाहिलं. बाहेरच्यानं इशारा केला. विचार त्याला आशीर्वाद या जन्माचा पुढच्या. आणि मग विचारलं महाराज आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या. मग भीष्माचार्य द्रौपदी तू आणि एवढ्या रात्री इकडं कसं काय. बरं तुला इथं कोणी आणलं म्हणले बाहेरचं. आणि मग देवाला सांगितलं देवा तुम्ही मध्ये या. मग देव मध्ये आला. पण देव भीष्माचार्याकडे बघितलं नाही. कारण अपराध केलेल्या माणसाला नजरेला नजर भिडवणं शक्य नसतं. खाली बघतो. देव खाली बघू लागला आणि आपल्या अंगठ्याला माती करू लागला. आणि मग भगवंतानं द्रौपदीकडे पाहिलं आणि सांगितलं द्रौपदी आशीर्वाद याच जन्माचा आहे. सहज शब्द मुखातून बाहेर पडला. जसं सहज ज्ञानोबारायांच्या मुखातून शब्द बाहेर पडला आणि सच्चिदानंद बाबांसारख्याचा उद्धार झाला. भीष्माचार्यांनी सहज शब्द बाहेर पडला. पांडवांचं कल्याण झालं. तुम्ही म्हणाल हे माणसं होते. एखाद्या पशुपक्ष्यावर उपकार केला का संतांनी. आता पुढचं गोड चिंतन आहे का. एखाद्या पशुवर उपकार केला का सहज बोलून. याचं गोड चिंतन आहे का. ज्ञानोबाराय ज्यावेळेस शुद्धीपत्रासाठी आळंदीला आले आपलं पैठणला आले आणि पैठणला आल्याच्या नंतर तिथल्या ब्रह्मवृंदांनी सांगितलं तुझं नाव काय. सांगितलं माझं नाव ज्ञानोबा आहे. त्यावेळेस त्या ब्रह्मवृंदांनी परीक्षा घेण्यासाठी सांगितलं आमच्या गावात पकालीनं पाणी वाहतो त्याचं नाव सुद्धा ज्ञानाच आहे. मग त्याच्यात तुझ्यात काय फरक आहे. तर सांगितलं दोघात साम्य एकच आहे काही फरक नाही. त्यावेळेस सांगितलं तो काही बोलेल का. ज्ञानोबारायांनी सहज त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. महिषी पुत्रामुखी बोलवली श्रुती. सहज हात ठेवला आणि त्या रेड्याच्या मुखातून चारी वेदांचं उच्चारण झालं. सहज बोलल्यामुळे पशुवर सुद्धा उपकार झाला. तोच पुढे रेडा आळे फाट्यावर त्याचा देहांत झालं. आणि आज माणसाची समाधी नाही पण रेड्याची समाधी आळे फाट्याला आहे. सगळेजण भाविक भक्त दर्शनाला जातात. चला ज्ञानोबारायांचा अनुग्रह त्या रेड्याला झाला. तोच रेडा जर कधी आंबेजोगाईला गेला तर मुकुंदराज स्वामीच्या दरबारामध्ये जो असणारा घोडा आहे ना तोच आळे फाट्याचा ज्ञानोबारायांचा अनुग्रह झालेला घोडा आहे. जयपाल नावाचा राजा.
जडमोड उद्धरले रेड्यामुखी वेद बोलिले. तोच रेडा मुकुंदराज स्वामींच्या दरबारात म्हणजे जयपाळ नावाच्या राजाच्या पागेमध्ये घोडा म्हणून जन्माला आला. जयपाळ नावाचा राजा प्रत्येक संतांकडे जावं आणि ब्रह्मस्वरूपाची आत्मस्थितीची प्राप्ती करून द्या म्हणून प्रश्न विचारावा. जर यदा कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर त्या महात्म्यांना बंदिस्त करावं आणि त्यांच्याकडून तळ खोदण्याचं काम करून घ्यावं. कुणी जयपाळ नावाच्या राजानं. असे कितीतरी संत त्या जयपाळ राजानं बंदिस्त करून ठेवले होते. आणि एक दिवशी मुकुंदराज स्वामींचं आगमन त्या ठिकाणी झालं. त्यांनी पाहिलं की अनेक संत महात्मे तळ्यावर काम करतात. आणि मग जयपाळ नावाच्या राजाला विचारलं, का रे बाबा तू यांना का बंदिस्त केलं? त्यावेळेस सांगितलं, महाराज तुम्ही संत दिसता. हो, मग मला स्वस्वरूपाची आत्मस्वरूपाची ओळख करून द्या. मला ब्रह्म दाखवा, देव दाखवा. आणि मी ज्यांना देव दाखवला नाही त्यांची अवस्था अशी करतो. तुम्ही दाखवत असाल तर दाखवा, नाही तर तुम्ही सुद्धा कोरं टोपलं घ्या आणि कामाला लागा. आणि मग मुकुंदराज स्वामींनी सांगितलं, अरे तुला एवढा कुटाणा करायची काय गरज आहे? तुझ्याच पागेमध्ये एक असा घोडा आहे, तो घोडा तुला स्वस्वरूपाची ओळख करून देईल. मग मात्र जयपाळ नावाचा राजा हादरला, बापरे माझ्या पागेत. आणि मग मुकुंदराज स्वामींनी सांगितलं, जा तो घोडा आण. समोर जो दिसतो ना तो घोडा घेऊन ये. घोडा आणला. जयपाळ रावाच्या राजाला घोड्यावर बसवलं, रिकिबीमध्ये पाय ठेवला आणि मुकुंदराज स्वामींनी तो लगाम त्या राजाच्या हातामध्ये दिला. घोड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि घोड्यावर बसल्या बसल्या राजाला समाधी लागली आणि राजाला आत्मस्वरूपाची प्रचिती आली. तो घोडा म्हणजेच ज्ञानोबरायांचा अनुग्रह झालेला, तो घोडा म्हणजे मुकुंदराज स्वामींचा अनुग्रह झालेला. आणि पुढे तोच घोडा रामदास स्वामीच्या सानिध्यामध्ये एका अंत्यजाच्या घरी जन्माला आला आणि एका ब्रह्मवेत्या विद्वान पंडिताला तत्वज्ञानाचा मार्ग सांगितला. कारण संतांचं जीवन हे सहज बोलून एखाद्यावर एवढा मोठा उपकार करतात आणि पुढे जाऊन तुकोबाराय सांगतात, करोनी सायास. करुणी सायास कुणाला शिकवलं? ऐका, नारदांची आणि वाल्या कोळ्याची गाठ पडली. आता वाल्या कोळी हा जन्मता कोळी होता का? आणि एवढं आम्हाला माहिती असतं, तुम्हाला कशाला बोलवलं असतं? बघितलं असतं ना आम्ही. ऐका, पूर्वीच्या काळी लेकराची नावं त्याचे मायबाप पाळण्यात पाय बघून ठेवायचे. कोणाचे नाव? लेकराचे पाय पाळण्यात बघायचं आणि पाळण्यात पाय बघून लेकराचं नाव ठेवायचं. आताच्या बाया पुस्तकात बघतात आणि लेकराचं नाव ठेवतात. कारण जसं लेकरू पायानं निघतं तसंच त्याचे पुढचे आयुष्याचे गुण असतात. म्हणून तो एका सात्विक ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला. म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्याचे पाय पाळण्यात बघितले आणि पाळण्यात पाय बघून त्याचं नाव रत्नाकर ठेवलं, कारण तो रत्नाची कान होता. पण कर्मधर्म संयोगाने पुढे वाईट संगतीला लागला आणि वाईट संगतीला लागल्यामुळे चोऱ्या माऱ्या करू लागला. आणि एवढा सुंदर जीवन जगणारा रत्नाकर, त्याचं नाव वाल्या कोळी असं पडलं. पुढे त्यानं एवढं पाप केलं म्हणे की त्याचे पापाची गणना करण्यासाठी त्यानं मोहरी एवढाले 7 रांजण भरून खडे ठेवले होते असं सांगितलं जातं. आणि मग भेट झाली नारदांची. आणि नारदांची भेट झाल्यावर नारदांनी वाल्या कोळ्याला एवढा अट्टहास केला, सायास केला, प्रयास केला. आणि एक दिवशी वाल्याच्या तोंडातून राम शब्द उच्चारून घेतला, करोनी सायास शिकविती. आणि मग त्यानं मला रामायण रामा रामायण
रामायण रामा आधी सहज बोलून इकडं उपकार केला आणि सायास करून वाल्या कोळ्यावर उपकार केला कुणी नारदांनी देवाची जर गाठ पडली असते तर देवाने एक क्षणभर सुद्धा वाल्या कोळी जिवंत ठेवला नसता पण नारदांनी वाल्याच्या वृत्तीमध्ये बदल केला केले रामायण रामा आधी म्हणून काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई देविता हा पायी जीव थोडा वेळ पार काय सांगता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावी ताशी व्हावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावी त्याशी व्हावे उत्तराई ठेविता हा पायी जीव थोडा तुकोबाराय सांगतात माझ्यावर बाबाजींनी उपकार केला सच्चिदानंद बाबावर ज्ञानोबारायांनी उपकार केला पांडवावर भीष्माचार्यांचा उपकार झाला आणि पुढे सायास करून शिकवलं त्या वाल्या कोळ्यावर नारदांचा उपकार झाला मलाही संतांनी एवढं जीव लावला की जसं गाईचं आणि वासराचं नातं असतं तेवढं मला त्या संतांनी सांभाळलं आणि माझ्याकडून असं अलौकिक कार्य घडलं असं अभंगाचं सरळ सरळ चिंतन झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द मुखातून बाहेर पडला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष जे चांगलं ते तुम्हाला थोर सदुसंत मायबापांचा आशीर्वाद वैकुंठवासी गुरुवर्य रामकृष्ण महाराज वरवगावकर यांचा कृपा प्रसाद पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोभ्यंगभूत वृत्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष मज क्षमा करणे संती नोभ्यंगभूत वृत्ती कुठलाही अधिकार योग्यता पात्रता नसताना या ठिकाणी दोन्ही बंधू एवं संपूर्ण चन्नागिरी परिवारांचे धन्यवाद वैकुंठवासी गुरुबाई मारुतीराव चन्नागिरी यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कीर्तन महोत्सवी सोहळा दोन्ही बंधू येऊन चन्नागिरी परिवारांच्या माध्यमातून आयोजित केला खरं पाहिलं तर सर आज आहे कार्तिकी एकादशी आणि कार्तिकी एकादशी दिवशी एवढी भजनी भेटतील का नाही याचं खरंच टेन्शन होतं आणि त्या आईंचं काहीतरी पुण्य असावं इथं 2 भजनी भेटणं अवघड आहे आणि पोळ्याच्या दिवशी घंटी भेटत असते होय जर कार्तिकी एकादशी दिवशी मला तर टेन्शन होतं काय करावं काय करू पण बघा 10-15 जण इथे भजनी आली आमचे लहाने सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत अजून काही बाहेरून महिला मंडळ आलेलं आहेत हे काहीतरी पुण्याचे संकेत असतात आपण किती जरी करायचं म्हटलं तर हे घडत नसतं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला तुकोबारांच्या अभंगावर चिंतन झालेलं आहे पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो एखादाही चुकीचा शब्द मुखातून बाहेर पडला असेल तर आपलंच लेकरू आहे म्हणून आईवडिलांचं अंतकरण करून क्षमा करावी आपणा सर्वांच्या चरणारविंद नतमस्तक होऊन प्रार्थना अपुलिया बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलत शेवानी शिकविता धनी वेगळाची फक्त एक आहे बाकी सगळं 2-2 आहे तुम्ही म्हणाल महाराज देवानं आपल्यावर अन्याय केला सगळं 2-2 दिलं आणि तोंडच एक का दिलं जर 2 तोंड दिली असते तर देवाचं नाव डबल झालं असतं आता देव विचार करतोय की ती एक दिलं त्याचा सुद्धा पश्चाताप आहे कारण आतापर्यंत काय तोंड उघडलं नाही उघडले
पण आता ज्यांनी उघडलं नसेल त्यांनी सरळ हाताशी वरी करायचे. मी नाही, बसलेले सरळ वरी करायचे. मी बघायलोय म्हणून अजिबात वरी करू नका, कारण देवाचा CCTV वरून सुरू आहे. देव उद्या सकाळी म्हणेल रात्री कुणी कुणी वरी केली ते बघतो, ज्यांनी वरी केले नाही त्यांचा एक सकाळी सुंदर असे गोड हात वरी करायचे आणि उद्या पहिली पंगत उठेपर्यंत असेच वरी ठेवायचे. खाली घ्यायचे. ज्ञानेश्वर माऊली Thank you.